नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे वेगवेगळ्या भाजीपासून धपाटे। लहान मुलांना अशी भाजी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ना भाजी घालून धपाटे बनवणार आहे मी। त्यासाठी मी घेतलेली आहे पालकाची भाजी, मेथीची भाजी, कांद्याची पात आणि कोथिंबीर। हे सगळं मी धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेलं आहे। त्यानंतर मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे। हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। त्यानंतर आता ह्या भाज्या सर्व मी एका मोठ्या ताटामध्ये घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी टाकलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ। तुम्हाला जर धपाटे जास्त बनवायचे असेल तर तुम्ही पीठ जास्त घ्या। आणि त्यानंतर मी टाकलेला आहे ओवा, चवीपुरतं मीठ, वाटून घेतलेली हिरव्या मिरचीची पेस्ट आणि हळद। आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेणार आहे। तुम्हाला जर पातळ पिठाचे धपाटे जमत नसतील तर तुम्ही घट्ट पीठ मळून घ्या। मी असं पातळ पीठ बनवलेलं आहे, त्यामुळे धपाटे लवकर थापता येतात। आता मी एक कपडा ओला करून घेतलेला आहे। तो ओला कपडा मी पोळपाटावर ठेवून असा पिठाचा गोळा घेऊन धपाटे थापून घेणार आहे। थोडं थोडं हाताला पाणी लावून धपाटे थापून घ्यायचे आहेत। तुम्हाला किती पातळ करायचे, जाड, लहान, मोठे तसे तुम्ही बनवू शकतात। आता धपाटा बनवून झालेला आहे। इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाला की तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे धपाटा तव्याला चिटकणार नाही। आणि धपाटा तयार झाल्यावर असे तुम्हाला 1 2 3 4 जेवढे होल पाडायचे असेल तेवढे तुम्ही असे पाडून घेऊ शकता। त्यामुळे काय होईल का त्या होलमधून तेल लवकर जाऊन आपलं धपाटा लवकर भाजल। आता तवा पण गरम झालेला आहे, धपाटा पण तयार आहे। आता मी तव्यावर टाकून घेते। असा कपडा धरून तव्यावर पालथं टाकायचं आहे आणि हळूच हाताने कपडा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर धपाट्याच्या साईडनं मी थोडंसं तेल सोडून त्यावर झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवलं ना का वाफेनं धपाटा लवकर शिजतंय। आता मी धपाटा परतून घेते। तुम्ही पाहू शकता का खूप छान असं धपाटा आपलं भाजलेलं आहे। असंच दोन्ही साईडनं तेल लावून धपाटा भाजून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचे। झाकण ठेवल्यामुळे धपाटा लवकर शिजणार आहे। खरपूस होईपर्यंत असं मी धपाटा भाजून घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आपलं पहा धपाटा आता तयार झालेला आहे। असेच धपाटे मी बनवून घेते आणि त्यासोबत मी घेणार आहे दही। तुम्हाला सॉससोबत खायचे असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता।